पायांवर प्रौढ होते. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपर शिथिल असतील, आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, देहधारण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. प्राणधारणा, आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल तर मात्र ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट किंचितच बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव आपल्या होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आणि जोरात सोडणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश कृती थांबूया. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग, तिथे झालेला किंचितसा बदल, या सगळ्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे, आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. त्यातून निर्माण झालेली किरण, अ, उ आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, त्रिगुणातीत कालातीत ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिरेत राटक. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक. शरीर आणि मनाला जोडण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल सुखरूप होण्यासाठी आपण करत आहोत ओंकार साधना. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि उच्चार. एक श्वास भरून घ्यायचा.
पुन्हा एक श्वास भरून घेऊया. ओ. शेवटचा उच्चार मानसिक. यथाशक्ती श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊन सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. मान मुंडके सैल सोडून घेऊया आणि रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर चार बोट. पाऊल आणि हाताची बोट एकत्रित स्ट्रेच. आणि पुन्हा एकदा ताण. चार बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोट. ओपन करायचंय. स्ट्रेच. चार बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन करूया. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर ठेवा आणि आपण करणार आहोत वाइपर मुवमेंट. आपल्याला एकाच वेळेला आपली पावलं आणि हाताचे तळवे एकदा उजवीकडे एकदा डावीकडे संपूर्ण हात न हलवता फक्त आपल्या मनगटामध्ये हालचाल उजवीकडे डावीकडे आणि अँकल जॉईंट्स मधून पावलं. बरोबर. उजवीकडे डावीकडे. पायाची करंगळी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. छान. थांबायचंय. आता हाताचे तळवे वर. अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि तळवे वर आणि खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. थांबायचंय. थोडा वेळ हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या तिथल्या तिथे थोडीशी. दोन्ही हात मागे. पाठकण सरळ आणि पावलं गोलाकार फिरून घेऊया. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. फक्त जॉईंट्स मध्ये हालचाल असेल. पूर्ण पाय न हलवता. गुडघे आपले वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि हे आपला पण तपासून पाहिजे ह्या सगळ्या मोमेंट. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. थांबायचंय. आता फक्त उजवा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स ठेवा. उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आहे. बरोबर. मध्यभागी आणायचा आहे. उजवीकडे. मध्यभागी. पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलंय. बरोबर. पुन्हा उजवीकडे. मध्यभागी. उजवा पाऊल रिलॅक्स करा. आता डावा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि आता सुरुवात करूया. डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत घासत. मध्यभागी. उजवीकडे. सॉरी डावा पाय आहे त्यामुळे डावीकडे जाईल तो आणि सेंटरला येईल. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी.
कृती थांबवायची. डावं पाय, पाऊल रिलॅक्स करायचं. पाठकाणा आपला सरळ असेल, मान समोर आहे. करूया नेक रोटेशन. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत आपली मान उजवीकडे न्यायची आहे. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. आणि पुन्हा श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. अगदी सावकाश. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. आणि श्वास सोडत डावीकडे. सावकाश मध्यभागी या. हलकस टिल्ट करणार आहोत. श्वास घेत आपली मान एकदा उजव्या खांद्याच्या जवळ जाईल, म्हणजे कान आपल्या उजव्या खांद्याच्या जवळ. आणि श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. बरोबर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. परफेक्ट. श्वास सोडत डावीकडे. सेंटर मध्यभागी. आता श्वास घेत मान वर. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्याने हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. बाकीच्यांनी श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर, अगदी सावकाश. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन. पाठीचा कणा सरळ आहे, हनुवटी गळ्याकडे आहे. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळा आपण करतोय. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. आणि आता त्या आपण गोलाकार फिरून घेणार आहोत. क्लॉकवाईज 1, 2, 3, बरोबर. 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. हात खाली. बटरफ्लाय. पावलं जळून घ्यायचे. त्याचं जास्तीत जास्त सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न. आणि आपले गुडघे जमिनीकडे. दोन्ही हात पुन्हा समोर घ्यायचे. हाताच्या तळवे सिलिंगला समांतर. आणि दोन्ही हात खांद्यावर सरळ. खांद्यावर बोट सरळ. बरोबर. परफेक्ट. दोन्ही हात खांद्यातून आडवे. आणि पुन्हा एकदा फोल्ड सरळ. आता श्वास घेत फोल्ड करा. आणि श्वास सोडत सरळ करा. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. बरोबर. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. मान सरळ आपल्याला मध्यभागी ठेवायचे. पुन्हा श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. दोन्ही हात खाली घेऊया. कोपरं पुन्हा फोल्ड करून हाताची बोटं खांद्यावर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. आता ज्यांना अनकम्फर्टेबल वाटतंय बटरफ्लाय मध्ये बसणं, त्यांनी साधी मांडी घालून करायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी याच मुवमेंट मध्ये करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1, सावकाश आणि जाणीवपूर्वक. 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. आपल्या टाचा अजून सीटकडे खेचून घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही गुडघे मांड्या जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पाठकाणा सरळ. डोळे अलगद मिटून या स्थितीचा मनातल्या मनात आपण निरीक्षण करूया बंद डोळ्यांनी. आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता सावकाश श्वास घेत घेत गुडघे वर घेऊया. गुडघे मांड्या वर. आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. वर, खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढवा. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे.
सैल सोडण्याचा प्रयत्न करा. छान. पाठीची कमीत कमी हालचाल. सावकाश थांबायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घ्या. रिलॅक्स व्हा. करूया आपण जानु शिरासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. उजवा पाय आपला सरळ असेल. दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर. हाताची बोट पावलाच्या दिशेने असतील, नजर समोर. आणि आता एक श्वास बुलून घेऊया आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जाऊया. दोन्ही हातांनी उजवं पाऊल, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडा. आणि त्यानंतर हळूहळू आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. आता डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा, हलकस मागे व्हायचंय. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं आधी पुढे व्हा. आधी हाताने पाऊल पकडता येते का बघा, टाच तळपाय किंवा पायाची बोट. आणि मग आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर टेकवा. आणि आपल्याला आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हनुवटी चिन लॉक केली की आपोआप आपलं कपाळ गुडघ्याकडे जातं. आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या. दोन्ही वेळेला आपण फॉरवर्ड बेंड घेतला, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत याच्या पुढची कृती, ते म्हणजे पश्चिमोत्तानासन. आता इथे आपल्याला दोन्ही पाय जोडवून ठेवायचे आहेत. ज्यांना पाठीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर याच्याने आपल्याला पोटाची चरबी जी वाढलेली आहे ती कमी व्हायला मदत होते. आपलं अन्न पचन चांगल्या प्रकारे सुधारतं. पाठीचा मणका अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. त्याचबरोबर रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो, त्यामुळे चेहरा सुद्धा तजेलदार दिसायला सुरुवात होते. पण त्यासाठी नियमित साधना पाहिजे. तर आता सुरुवात करूया आपण पश्चिमोत्तानासनला. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. जे आपण जानुशिरासन केलं तेच सेम आपण कृती करणार आहोत. फक्त आता आपण दोन्ही पाय सरळ ठेवूयात. तर आता दोन्ही हात आपल्या मांडीवर. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. नजर समोर ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल. छान. आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हातांनी बघा आपली पावलं पकडता येतात का. पावलं पकडता नाही आली तर आपल्याला टाच तळपाय किंवा पायाची बोटं पकडायची आहेत. आधी डोकं अजिबात खाली घेऊ नका. आधी हाताने पाऊल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. ज्यांना पावलं नाही पकडतायत त्यांनी अशा प्रकारे आपली बोटं पकडा पायाची. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घ्या, म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल. खांदे इथे एकदम रिलॅक्स ठेवा आणि यथाशक्ती थांबा. दोन्हीही पायांचे मसल्स ताणले गेले, हॅमस्ट्रिंग्स मसल. पाठीचा मणका लोअर बॅक पासून वरपर्यंत ताणतोय. पोटावरती पूर्णपणे प्रेशर आहे, गळ्यावर प्रेशर आहे. आणि इथे श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 5, 4,
3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत 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 कमरेतनं सरळ आणि रिलॅक्स. छान. विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पूर्वोत्तानासन. मॅटवर बसून हे आसन करा. खाली चटई किंवा चादर असेल तर हात पाय सटकू शकतात, म्हणून मॅटवरच बसून करा. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. हा. आता आपले हात जे आहेत हे मागे टेकवा. हात मागे. आता थोडस आपल्याला कोपऱ्यातनं मागे जायचं, म्हणजे आपले दोन्ही हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. बघा अशा प्रकारे दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर टेकवा. हा. आता जिथे आपली हाताची कोपरं आहेत ना, तिथे आपल्या हाताचे तळवे ठेवा. जिथे हाताची कोपरं आहेत तिथे आता आपल्या हाताचे तळवे ठेवा. जिथे आपली कोपरं आहे तिथे तळवे ठेवा. बरोबर. थोडेसे आपण वर येतोय. ओके. आणि आता सीटचा भाग वर उचला. हळूहळू सीटचा भाग वर उचला. पावलं जमिनीकडे सैल सोडा. परफेक्ट. खूप छान. अरविंद ज्यांनी लिहिलंय त्यांचं खूप छान झालंय. आणि आता मान मागे सैल सोडा. मान मागे एकदम सैल सोडा. परफेक्ट. खूप छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं छान दिसतंय. आणि इथे थांबा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू खाली या. आपल्या सीटचा भाग खाली येऊ देत. मांड्या खाली येऊ देत. मान सरळ. सावकाश मध्यभागी. परफेक्ट. रिलॅक्स. मनगटावर जोर गेला असेल तर थोडेसे आपले हात झटकून घ्यायला हरकत नाहीये. मनगटावरती जोर गेला असेल तर. ठीक आहे. छान. आज आपण फक्त हे आसन केलंय. पुढच्या वेळेपासून आपण थोडीशी कृती पण करणार आहोत. तर आता वज्रासन. एक एक पाय फोल्ड करू. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा आणि मग डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. पायाच्या अंगठी एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. आणि इकडे आपल्याला श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करायचा आहे. तो श्वास सोडून एक सहज श्वास म्हणून घ्यायचा. तोही श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. हो. चालू झालं होतं पुन्हा बरोबर काही झालं. करणार आहोत आपण आता उष्ट्रासन. आणि त्यासाठी आपल्याला दोन्हीही गुडघ्यांवरून करायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे असे जोडलेले ठेवू शकता, किंवा दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. आणि पावलं जी आहेत त्या पावलांचं आपल्याला माउंटन करायचंय. पुन्हा एकदा इथे मॅटवर उभं राहून कृती करा. जर खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्याला दुखापत होऊ शकते. आणि आता बघा, पावलं जी आता आपली जमिनीकडे फ्लॅट आहे तर त्याचं माउंटन करायचंय. म्हणजे पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आणि आता दोन्हीही हात आपल्याला आपल्या कमरेवर ठेवायची. हाताची जी बोटं आहेत बघा, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड आहेत. आणि दोन्ही हात जिथे आपला शेवटचा मणका आहे पाठीचा, तिथे आपल्याला हे आपली हाताची स्थिती ठेवायची आहे. आता ज्यांना बॅक पेनचा इश्यू आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी बघून घ्या, आधी हवं असेल तर मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. सुरुवातीला आपण सुलभ उष्ट्रासन करणार आहोत. आणि मग डावा हात तसाच कमरेवर ठेवून उजव्या हाताने फक्त मागची टाच पकडायचा प्रयत्न करायचा आणि मान मागे सैल सोडायची. आपला डावा खांदा थोडासा ओपन करायचा.
स्ट्रेच करायचं. आणि मग पुन्हा मध्यभागी यायचं. मग उजवा हात पुन्हा कमरेवर जाईल. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. आणि उजवा हात तसाच कमरेवर ठेवून डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. मान मागे सैल करायची आणि उजवा खांदा थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग पुन्हा उलटसार करता मान मध्यभागी येईल आणि डावा हात आपल्या कमरेवर. ठीक आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते छातीचे स्नायू ताणल्या गेल्यामुळे. आणि त्याचबरोबर पाठीचा मणका सुद्धा फ्लेक्झिबल होतो. तर आता आपण सुरुवात करूया. आपण स्थिती घेतलीच आहे. थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि पावलं आपल्याला माउंटन करायची. टाचावर पायाची बोटं खाली, दोन्ही हात आपल्या कमरेवरती, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर, छातीचं प्रसारण, खांदे रिलॅक्स ठेवा, हाताची कोपरं सुद्धा ताणली गेली आहेत. आणि आता कमरेचा भाग हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. बरोबर. आधी मान अजिबात मागे घेऊ नका. डावा हात तसाच कमरेवर ठेवा आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवी टाच पकडा. मान मागे सैल सोडा. डावा खांदा मागून ओपन करण्याचा प्रयत्न. परफेक्ट. बरोबर. छान. इथे श्वास आपल्याला चालूच ठेवायचा आहे. पुन्हा मध्यभागी हळूहळू मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट, उजव्या हाताचा सपोर्ट खा आपल्या कमरेवर. पुन्हा एकदा आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे घेत आहे. उजवा हात कमरेवर ठेवून मागून डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. डावा खांदा मागून थोडासा उजवा खांदा ओपन करा. तोंड बंद, श्वास चालू. छान. सावकाश मध्यभागी हळूहळू मान सरळ, डाव्या हाताचा सपोर्ट कमरेवर. थोडा वेळ हात खाली घ्या. आणि आता आपण पूर्ण हेच उष्ट्रासन आता पूर्ण करणार आहोत. पुन्हा गुडघ्यांवर उभं राहायचंय, थोडस अंतर असेल. आणि आता हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्या कमरेच्या ठिकाणी द्यायचा आहे. पुन्हा हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येत आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने मागून डावी टाच. मान मागे सैल सोडून द्या, खांदे मागून एकमेकांच्या जवळ, छातीचं समोर आपल्या प्रसारण होत आहे. पोटावरती ताण, गळ्यावरती दाब, पाठीच्या मणक्यावर प्रेशर. परफेक्ट. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. उजवा हात कमरेवर घ्या, मग डावा हात. पावलांचं मांडण सोडून द्या, दोन्ही हात खाली, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. गुडघे मांड्या जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती वाढली आहे तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. रिलॅक्स. आता इथे आपल्या पाठीच्या मणक्यावरती जो प्रेशर होता तो आपण थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न करूया. आपण करूया टायगर ब्रीथिंग. आणि त्यासाठी पुन्हा एकदा गुडघ्यांवर उभा राहा. आपले हाताचे तळवे समोर घ्या. आपण जसं मार्जरासन करतो ना त्या स्थितीमध्ये या. बरोबर. आपले गुडघे आणि हात याच्या हे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला ऍडजस्ट व्हायचं आपलं आपण. बरोबर. थोडस गुडघ्यांमध्ये अजून थोडस अंतर घ्या. ज्याने ऍडमिन लिहिले. हा. ओके. परफेक्ट. म्हणजे आपलं आपण तपासून बघा. आपली मान थोडीशी खाली घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपले आपले गुडघे आणि आपले हात एकाच सरळ रेषेमध्ये येतील. अगदीच नाही जमत असेल तर मग आपल्या सीटचा भाग जमिनीवर टेकवा. आपल्या उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि त्याप्रमाणे उजव्या हाताचा जो तळवा आहे किंवा बोट आहे त्याप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करा आणि मग पुन्हा एकदा या स्थितीमध्ये या. बरोबर. छान. आणि आता आपण करतोय टायगर ब्रीथिंग. मार्जरासनचीच कृती, फक्त इथे आपण थोडीशी ती डायनॅमिक करणार आहोत, कुठल्याही स्थितीमध्ये थांबणार नाही, म्हणून याला टायगर ब्रीथिंग म्हणतात.
तर आता आपल्याला थोडस श्वासाकडे लक्ष देऊन ही कृती करायची आहे. श्वास घेत घेत आपल्याला आपली मान वर न्यायची आहे, चेहरा सिलिंगकडे, आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत घेत मान वर, पाठीचा मणक्याकडे बघा, तिकडे ही आपली जाणीव ठेवा, आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, मणक्यावर प्रेशर, एक्झेल डाऊन, आपल्या पाठकण्यावरती ताण. पुन्हा इनहेल अप, गळ्यावर पोटावर ताण, एक्झेल डाऊन, गळा आणि पोटावरती प्रेशर. त्या सगळ्याकडे आपण लक्ष देतोय. श्वास घेत घेत मान वर, आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत घेत वर, आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ करा. आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, आणि आपल्याला आता या स्थितीतूनच स्टँडिंग मध्ये जायचंय, दंड स्थितीमध्ये जायचंय. जसे जशा सूचना मिळतील त्या त्याप्रमाणे आता आपण कृती करायची आहे. आता पुन्हा एकदा पावलांचं माउंटेन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आपले गुडघे जे जमिनीवर आहेत ते आता जमिनीपासून वर उचला, आणि आपल्या पायाच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. परफेक्ट, बरोबर. आणि आता जे पावलांमध्ये अंतर आहे ते दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या, जळून घ्या. दोन्हीही पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांच्या जवळ. आणि आता आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे, आपला जिथे नाभी प्रदेश आहे तिथे आपली नजर असेल. आपली हनुवटी आपोआप गळ्याकडे जाईल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. याला म्हणतात अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली ही 8वी स्टेप आहे जी आता आपण करत आहोत. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. आता सावकाश आपली नजर समोर घ्या, दोन्हीही हातांच्या मध्ये. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता उजवा जो आपला पाऊल आहे ते थोडस पुढे घ्या, आपल्या दोन्हीही हातांच्या जवळ उजवं पाऊल. परफेक्ट. आणि मग आता डावं पाऊल पुढे घ्या, दोन्हीही हातांच्या मध्ये, आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. सावकाश कमरेतनं सरळ, आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स होऊन जा. विश्रांती. छान. आणि आता आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे कोपरं रिलॅक्स ठेवा. सुरुवातीला या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहता येतंय का बघा, बॅलन्स आपल्याला सांभाळता येतोय का बघा. पावलं जुळलेली, हात शरीराच्या जवळ, मान सरळ मध्यभागी आहे, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे कोपरे एकदम रिलॅक्स ठेवा. आपली हनुवटी जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला आपली मान ऍडजस्ट करायची आहे, आणि इथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, एक हलकस स्मित असेल चेहऱ्यावरती. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर आपली न हलवता ती स्थिर ठेवून आपण ह्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही हातांना वरच्या बाजूने स्ट्रेच, आणि मग आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला, आणि पुन्हा एकदा संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत स्ट्रेच द्या. ताण, ताण, ताण. छान, परफेक्ट. ताण, ताण. छान. टाचा खाली घ्या, सावकाश. आता हात आपल्याला तसेच वर ठेवायचे, आणि पुन्हा आपण ताडासन श्वसन करणार आहोत. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या, म्हणजे आपल्याला खूप अजून ताण जाणवेल. ठीक आहे. आणि आता सुरुवात करा. टाचा श्वास घेत, टाचा वर, श्वास सोडत खाली. आपले हात
आपल्या टाळूवर येऊ देत. श्वास सोडताना हात टाळूवर येऊ देत, टाचा खाली. ठीक आहे, पुन्हा एकदा सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, थोडीशी उडी मारा, टाचा जमिनीकडे आपटा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. आपण मार्जरासन मधून डायरेक्ट वर आलो. पाठीच्या मणक्यावरती जो ताण होता तो आपल्याला रिलीज करण्यासाठी आपण ह्या कृती केल्या. मान मागे सैल सोडून द्यायची आणि रिलॅक्स व्हायचंय. लक्ष आपल्या श्वासाकडे आहेच. आज आपण एक आसन बघणार आहोत. बॅलन्सिंग आसन आहे, नटराज आसन. थोडस ऍडव्हान्स आहे. तर इथे तुम्ही एखादी भिंत, टेबल, खुर्ची याचा आधार घेऊ शकता. म्हणजे आपल्याला हाताच्या सपोर्टसाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. इथे अट्टहास नसेल, गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. इथे समोर तुम्ही एखादी टेबल, खुर्ची किंवा भिंत याचा आधार घेऊ शकता. आपण बघणार आहोत नटराज आसन. बॅलन्सिंग आहे आसन हे. तर इथे दोन्ही पाय जुळवून ठेवायचे. आधी मी दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. बघा, उजव्या पायाचा अँकल पकडलाय. डावा हात समोर घ्यायचा. हा, डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर एका खांद्याच्या रेषेमध्ये आपला डावा हात समोर येतो. मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. इथे आपल्याला वाटलं की आपला बॅलन्स जातोय, तर डाव्या हाताने समोर तुमच्या जे काही असेल त्याचा सपोर्ट घ्या. कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा पाय जो आपण फोल्ड केला ती मांडी थोडीशी ओपन करायची मागच्या मागे. बघा, अशा प्रकारे. म्हणजे आपली उजवी जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येते. आणि इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. श्वास आपला चालू असेल आणि मग उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं, हात खाली घ्यायचा, डावा पाय खाली. ठीक आहे. इथे तुम्ही सपोर्ट घ्या. सुरुवातीला आपला बॅलन्स जाऊ शकतो, त्यामुळे एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्या आणि थोडंसं आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. आपले थाय मसल्स आणि आपला गुडघा हा थोडासा ताणला जाईल इथे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपला बॅलन्स पण सांभाळायचा आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तुम्हाला समजलंय की मांडी आपली जमिनीला समांतर आली पाहिजे. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. डावा हात समोर, हळूहळू कमरेतनं पुढे झुका. बरोबर. आणि मागून उजवा पाय थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करा. समोर सपोर्ट घ्या. डाव्या हाताने सपोर्ट घ्या. एखादी गोष्ट पकडा, काय असेल ते समोर. आणि थोडस मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर. आता स्ट्रेच करा मांडी. ठीक आहे, छान झालं. दर्शनाताई परफेक्ट आहे. सावकाश उलटचाल करा. हळूहळू खाली या, हात खाली, उजवा पाय खाली. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर, उजव्या हाताने कुठल्याही एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घ्या. हा, आणि मग हळूहळू कमरेतनं खाली झुका. डावा पाय जो आता आपण पकडलाय तो थोडासा मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इथे बॅलन्स सांभाळायचा आहे आपल्याला. यथाशक्ती थांबा. थोडासा पाय बघा अजून स्ट्रेच होतोय का दर्शनाताई? मांडी मागे. ओके, ठीक आहे. ठीक आहे, छान. बाकीचा प्रयत्न चालू आहे, छान चालू आहे. यथाशक्ती थांबूया आणि सावकाश उलटचाल. हळूहळू पाय खाली, हात खाली, विश्रांती, रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एक अंशी लवळा आणि पाठीवर पडून विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर.
लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. खांद्यातून सरळ आडवे असतील, खांद्यातून सरळ आडवे. आणि हाताचे तळवे जमिनीवर असतील, खांदे एकदम रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स. फक्त उजवा पाय आता 90 अंशापर्यंत वर उचला. उजवा पाय वर उचला. बरोबर. आणि तो फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. उजवा पाय रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. 1 टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2 टाच जमिनीकडे येऊ देत, गुडघ्यातनं पाय सरळ असेल. 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की पुन्हा पाय 90 डिग्री वर येईल उजवा, आणि मग तो खाली येईल. सावकाश, धाडकन न पडता, अगदी सावकाश नियंत्रित खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता डावा पाय श्वास घेत घेत वर घेऊया 90 डिग्री. श्वास सोडत फोल्ड करा. पुन्हा श्वास घेत सरळ करा. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 टाच जमिनीकडे लागू दे. जांघेतून डावा पाय गोलाकार फिरतोय, मोठं वर्तुळ करण्याचा प्रयत्न करा. 2 आणि 3. शक्य असेल तर गुडघ्यातनं पाय सरळ ठेवा आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2. हिप जॉईंट्स आपले मोकळे होतात इथे. आणि 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. आणि पुन्हा 90 डिग्री पाय वर आहे. आता तो सावकाश खाली येईल. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती करणार आहोत आपण आता पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर वेट लॉस सुद्धा चांगल्या प्रकारे होतो. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तोही कमी व्हायला मदत होते. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आले. आणि आता आपल्याला दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचे. 30 डिग्री वर, पूर्ण 90 न घेता फक्त 30 अंशापर्यंत वर. आणि आता ते फोल्ड करा. दुमडून घ्या दोन्ही पाय. हा, आता दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोकं वर उचलू नका. डोकं सावकाश जमिनीवरच असेल. आणि या स्थितीचा थोडासा अनुभव घ्या. पावलं जमिनीकडे सैल सोडून द्या दोन्ही पायांची. खांदे रिलॅक्स ठेवा. डोळे मिटून आपल्या पोटावरती जो प्रेशर आलाय त्याकडे लक्ष. आणि आपला संपूर्ण जो ऍनसचा भाग आहे तो एकदम रिलॅक्स ठेवा. नकळत आपण तिथे कॉन्ट्रॅक्शन करतो, तर तसं न करता तो भाग एकदम रिलॅक्स ठेवा. पोटावरती प्रेशर आहे, याच्या नावातच याचे लाभ आहेत. पवन मुक्तासन, गॅसेसचा त्रास कमी करणारं हे आसन आहे. इथे थोडस आपलं शॉर्ट ब्रेथिंग होतं कारण की पोटावर प्रेशर येतो म्हणून. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक आपल्या गुडघ्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. छान. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. आपले दोन्ही पाय हवेत गुडघ्यातनं सरळ करा. आणि मग सावकाश जमिनीवर विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. पोटावरती आलेला प्रेशर कमी होईल. सावकाश एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. कोणत्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण जे पवन मुक्तासन केलं त्याला कॉम्प्लिमेंट करणारं पुढचं आसन करूया. सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या जवळ असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. म्हणजेच हाताची बोटं चेहऱ्याच्या रेषेत. खांदे रिलॅक्स ठेवा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी इथे जुळलेली आहे. कपाळ आपलं पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक वर उचलायचंय. हनुवटी वर, गळा वर, छातीचा भाग वर आणि पोट वर. नजर सिलिंगकडे. पाय मागच्या मागे ताणून घ्या. तोंड बंद आणि श्वास चालू. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर. परफेक्ट. आता जे पाय आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा. टाचा सीटच्या जवळ येऊ देत. बरोबर. पाय फोल्ड करा, टाचा सीटच्या जवळ आणि नजर सिलिंगकडे. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करा. सावकाश आधी पाय मागे सरळ करा आणि हळूहळू आपलं पोट खाली येईल. छातीचा भाग, गळा, नाक आणि मग आपलं कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला पडून, पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स. पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर. रिलॅक्स व्हा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठेही झटका देऊ नका स्वतःला. अगदी सावकाश या. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. गेल्या आठवड्यात आपण फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज पाहिल्या आणि आजपासून आपण प्राणायाम बघणार आहोत. तर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन कसं घालायचं आहे माहिती आहे का? आज जे नवीन जॉईंट दिसतात, तर कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि त्यानंतर जो पाय सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. हे झालं पूर्ण पद्मासन. अर्ध पद्मासन करायचं असेल तर तेच पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. तर आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर जेव्हा प्राणायाम आपण करतो त्यावेळेला त्याच्या आधी आपल्याला दीर्घ श्वसन करायचं असतं किंवा कपालभातीची कृती करायची असते आणि मग आपण पुढे प्राणायामाला सुरुवात करतो. म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे तो मोकळा होणं फार गरजेचं आहे. तर आता आज आपण इथे 10 आवर्तनं कपालभातीची करणार आहोत. तर दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, डोळे अर्धत मिटून घेऊया. कपालभाती ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. अशी 10 आवर्तनं यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय. आपला श्वसन मार्ग
मोकळा झालेला आहे. प्राणायामाचा श्लोक शेअर करते मी. हा आहे आपला प्राणायामाचा श्लोक. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये एक प्राणशक्ती आहे. त्या प्राणशक्तीला आपल्याला मनापासून वंदन करायचं आहे. तर दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. डोळे अर्धत मिटून घ्या आणि आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, खाली दिलेलाच आहे, की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातील या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. प्राणायामामध्ये आपण जो श्वास घेतो त्या श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो या सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. इनहेल ब्रीदिंग पूरक, एक्झेल ब्रीद आउट रेचक. ठीक आहे. त्याचबरोबर आपण आपल्या ज्या दोन नाकपुड्या आहेत, म्हणजे उजवी आणि डावी नाकपुडी, उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हणतात, डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात. तर जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट साइडचा ब्रेन म्हणजे डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो, आणि ज्या वेळेला आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. हे आपण शाळेमध्ये शिकलेलंच आहोत की आपले हे क्रॉस कनेक्शन आहेत आपल्या ह्या नाकपुड्यांमधले. तर ह्या ज्या नाकपुड्या आहेत किंवा हा जो आपला श्वसन मार्ग आहे तो कसा आपण समतोल बॅलन्स कसा ठेवू शकतो, तर ते आपण ह्या प्राणायामामध्ये शिकतो. प्राणायामामध्ये असं म्हटलं जातं की जर आपण हा प्राणायाम योग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्यापासून लांब राहतात, पण हाच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून आपण गेल्या आठवडा फक्त श्वासाकडे लक्ष देऊन काही कृती करत होतो आणि या आठवड्यापासून आता आपण हळूहळू प्राणायामाकडे वळणार आहोत. तर आपल्याला प्राणायाम करताना प्राणायामाची मुद्रा करायची आहे. अंगुली मुद्रा जी असते उजव्या हाताची. उजव्या हाताची पहिली जी दोन बोटं आहेत, म्हणजे आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट, ते फोल्ड करायचं, ते अंगठ्याच्या मुळाशी घ्यायचं. आपला अंगठा ओपन असतो आणि करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असतं. तर हे का असतं, तर आपल्याला ह्या एकाच हाताने आपल्या दोन्ही नाकपुड्या एकदा आपण बंद करणार, एकदा चालू करणार. जेव्हा आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी आपण बंद करणार. बघा ही आहे अंगुली मुद्रा, मी तुम्हाला ग्रुपवरती पण पाठवेल, शेअर करेन याचं चित्र. तर ही जी प्राणायाम मुद्रा आहे, जेव्हा आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची असते, आणि जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा ही जी दोन बोटं ओपन आहेत त्या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते. म्हणजे आपण ह्या एकाच हाताने एकदा उजवी आणि एकदा डावी ह्या नाकपुड्या आपण चालू आणि बंद करणार आहोत. याला अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा म्हटलं जातं.
तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास याची प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजेच आपल्याला एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास, म्हणजे आपल्या उजव्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आणि सोडणार. तर जी दोन बोटं ओपन आहेत त्या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. डावी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडा. सॉरी सॉरी, उजवीने. आपण डावी नाकपुडी बंद केलीये, उजवी नाकपुडी ओपन आहे, त्यामुळे उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीनेच खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या. उजवीने संथ रेचक घेतलेला श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. अजून एक राऊंड. उजवीनेच खोलवर दीर्घपूरक. उजवीनेच संथ रेचक. आता उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डोळे मिटलेले आहेतच. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीनेच संथ रेचक. पुन्हा एकदा. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीनेच संथ रेचक. अजून एक राऊंड करूया. डावीने खोलवर दीर्घपूरक आणि डावीनेच संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेत डोळे अलगद मिटलेले आहेत. आपल्याला आता थोडीशी जाणीव झाली असेल की आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण साधना करतो, खूप सारी आसनं करतो, त्यावेळेला आपली उजवी नाकपुडी म्हणजेच आपली सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असते, कारण की आपण एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण करतो म्हणून. पण असं कंपल्सरी नाहीये. काही जणांची दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असू शकतात. डोळे मिटून पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत संपूर्ण एक आवर्तन विभागीय श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येईल. छातीचं प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर जातील. आणि श्वास सोडताना डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. आपल्याला हे 1 ते 2 मिनिटाचं शवासन करणं फार महत्वाचं आहे. हे शवासन आपल्याला पूर्ण दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश. संपूर्ण शरीर धाडकन न आपटता अगदी सावकाश जाण्याचा हळूहळू प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या 1 ते 1.5 फुटाचं. आपले हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे अर्धवट मिटलेले, तळवे सिलिंगच्या दिशेला. बोटं अर्धवट मिटलेली असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. संपूर्ण शरीराचं बंद डोळ्यांनी निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. पाठीचा मणका आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेला आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न, जी नवीन आसनं पाहिली त्याची कृती आठवण्याचा प्रयत्न.
आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचं शिथिलीकरण. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करूया. मी माझ्या पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा डावा पाय कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत शिथिल होत चाललेला आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटाचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथल्या पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस आणि माझं छोटंसं हृदय रिलॅक्स शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल, शिथिल आणि शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत माझं शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे कापसासारखे हवेत हलके हलके तरंगत आहेत. आणि याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे आहे. प्राणधारणा. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू, सांधा आकुंचित होत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या शरीरातला प्रत्येक सांधा, स्नायू, पेशी रिलॅक्स होत आहेत. मी श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. आणि श्वास सोडताना माझं पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित, व्याधीविरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आपले आद्य गुरुजन, कुलस्वामिनी, आपली देवता यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण या आठवड्याची, आपल्या दिवसाची जी पूर्वनियोजित कामे आहेत ती कामे प्रामाणिकपणे आणि कुशलतेने करण्याचा प्रयत्न करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपला आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान आपली सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले आहेतच.
अगदी सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये. महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, प्रचंड इच्छाशक्ती देणारं, आत्मविश्वास प्राप्त करून देणारा या महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. शरणागत भाव आणि समर्पण आणि ओमच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त नंतर नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. शुभ सो. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. आणि सगळ्यांना शुभ दिवस. हा हा, एक मिनिट. ज्यांना जायचं आहे त्यांनी जाऊ शकता. हा हा, मी तुम्हाला अनम्यूट केलं. हा सर बोलू शकता. तुमचा माईक चालू करा फक्त. अनम्यूट केले मी तुम्हाला. मॅडम येतोय आवाज? गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. येतोय. बोला मॅम. ऍक्च्युली सकाळी मला वाटलं ग्रुपवर लिंक येईल मॅडम. ती लिंक काय मला माहित झाली नाही. ती डिस्क्रिप्शन मध्ये होती. थोडंसं लेट जॉईन झालो. आजचा थोडासा एक ओके. 10 मिनिटाचा मिस झाला होता. हा. हो. आणि ते एक प्रॉब्लेम येतो मॅडम. ते एक आसनला की ते असं पाय करून आणि ते पाय सरळ करून आणि डावा पाय ज्यावेळेस उजव्या हा. पायाच्या मांडीजवळ घेतो असं असं सांगतात ओ, त्यावेळेस डोकं आहे ना गुडघ्याला टच नाही होत. एवढा एक तुम्हाला दोन प्रॉब्लेम आहे. गुडघेदुखीचा. ओके. गुडघेदुखीचा त्रास आहे का तुम्हाला? नाही नाही, गुडघ्याचा नाही त्रास मॅडम. ओके. बाकी थोडासा कुठला L5चा त्रास? प्रॉब्लेम आहे. ओके, बरोबर L5 बरोबर. L5. हा हा. मग तुम्ही ते करू नका. जी आपण पुढे झुकतो ना आसनं, म्हणजे जी हम्म. फॉरवर्ड बेंडिंगची आसनं, जसं आता मी तुम्हाला आज आपण जी केली, म्हणजे तुम्ही बोललात ना पाय फोल्ड करून जे करत होतो, तर ते करायचं नाही, हम्म. कारण की तुम्हाला तिथे दुखापत होऊ शकते. तुम्ही आज नवीन जॉईन झालात का? हो मॅम, कालच ऍडमिशन केलं मी. ओके, बरोबर. म्हणून बरोबर. हा, त्यामुळे काल. तुम्हाला, हा, ज्यांना म्हणजे पाठदुखीचा त्रास आहे, जसं तुम्हाला L5 मध्ये तुम्हाला गॅप गॅप आहे ना. हो, थोडासा गॅप आहे. हा, बरोबर. मग तुम्हाला ते करणं वर्ज्य, म्हणजे तुम्हाला ते करायचं नाही. जी आपण पुढे झुकणारी जी काही आसनं करू ती तुम्हाला नाही करायची आहेत. आपण ओके. जे उष्ट्रासन तुम्ही होतात का, आपण जो बॅकवर्ड बेंड घेतला, मला असं वाटतं हो तुम्ही लेट जॉईन झाला तेव्हा होतात ना. हा, मग तो तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जी बॅकवर्ड बेंडची जेवढी आसनं आहेत, जसं आपण पोटावर पडून जे सुलभ भुजंगासन केलं, ते सुद्धा तुम्ही करू हो. शकता. तुम्हाला फक्त फॉरवर्ड बेंड टाळायचा आहे. तिथे दुखापत होऊ शकते. काय बेल्ट वगैरे दिलाय का डॉक्टरांनी? हो मॅम, दिलेलं आहे. पण मी आता ते मी जास्त काही वापरत नाही, यूज नाही करत. कारण की मला ते मी प्रिपरेशन करतोय मॅडम ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं. आणि मला ते सिटिंगवर आहे ना, बसून बसायला आहे ना, ते नाही पॉसिबल होत ते बेल्ट वगैरे लावून. कम्फर्टेबल ओके. नाही बसता येत. ओके, पण असं. थोडस बेल्ट पण लावत जा, म्हणजे ते तुमचं रिकवर व्हायला जरा मदत होईल, लवकर मदत होईल. त्यामुळे शक्य असेल कधी घरी असाल त्यावेळेला तरी ऍटलिस्ट ते लावत जा, म्हणजे तुम्हाला थोडस पटकन तुमची रिकव्हरी होईल. म्हणून मी म्हणते, बाकी काही नाही. कारण हो. थोडासा अंदाज आला मला, कदाचित बेल्ट असू शकतो म्हणून. फक्त एवढंच की फॉरवर्ड बेल्ट
टाळाच तुम्ही. ओ- जर आणि ओ- सूचनेकडे म्हणजे लक्ष म्हणजे वाट बघत नका जाऊ. समजा तुम्ही प्रयत्न केलात करण्याचा, तर तिथे न थांबता ओके. लगेच तुम्ही परत म्हणजे उलटचाल करत जा. हा, म्हणजे माझ्या सूचनेची हा. वाट न बघता तुम्ही आसन सोडा. ट्राय करू शकता, म्हणजे प्रयत्न करायला ओके. हरकत नाहीये. पण जास्त वेळ न थांबता तुम्ही परत म्हणजे उलटचाल म्हणजे आपल्या तुमच्या नेहमीच्या स्थितीमध्ये येण्याचं एक हे करा. म्हणजे अगदीच मला. पॉसिबल. हा हा, काय म्हणता? हा सण नाही झाला तर तुमच्या सूचनेकडे लक्ष नाही द्यायला हा तर मी हा, नॉर्मल. ओके. हो हो, बरोबर तसं करा. ट्राय करायला हरकत नाही असं मी म्हणेन. कारण की ओके. हळूहळू होऊ शकतं. पण एकदम पण जास्त त्या भागाला स्ट्रेच न देता करण्याचा प्रयत्न करू. कारण की मेन आपल्या ह्या आसनांचं सूत्रच असं आहे की प्रयत्न शैथिल्य, म्हणजे कमीत कमी अट्टाहास न करता कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी त्या त्या वेळेला तुम्हाला सूचना देईन सुद्धा. म्हणजे जसं आता लक्षात आलंय माझ्या की तुम्हाला हा त्रास आहे, तर मग फॉरवर्ड मेंटच्या वेळेला मी देतच जाईल सूचना. ठीक आहे. आता 2-3 दिवस मला त्रासच चल. होईल मॅडम, तो मला माहिती आहे. नंतर मग थोडंसं नॉर्मल रुटीनला आलं का नंतर मग हम्म. पेन थोडंसं कमी होत राहतं हळू. 2-4 दिवस हो. त्रास होईलच. आज मी थोडासा स्ट्रेच ताण पडला ना हा त्याला, असं मी हा, अनुभवलेलं बरोबर. आहे इथे. हो, बरोबर बरोबर, त्याला स्ट्रेच होतो. थोडस एक बॅकवर्ड थोडासा हलकासा घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय. आणि तो बेल्ट पण लावत जा. आणि काय ओके गोळ्या मॅम. वगैरे तुमच्या ज्या असतील त्याही रेग्युलर ठेवत जा. म्हणजे गॅप आपण बऱ्याचदा कसं बरं वाटलं की सोडून देतो. पण शक्यतो डॉक्टरांचा सल्ला पण घ्यायचा, कारण की आपली जी साधना आहे योग साधना ही सप्लिमेंटरी आहे. म्हणजे तुमचा जो उपचार चालू आहे तो तर करायचाच, आणि त्याच्याबरोबर तो त्रास कमी होण्यासाठी आपण ही योग साधना करतो. म्हणून थोडंसं तेही तुमचं चालू ठेवा आणि हेही चालू ठेवा. ओके. ठीक आहे. थँक्यू मॅम. मॅम, परत येस. एक असं विचारत होतं, आपल्या सेशन मध्ये मेडिटेशन पण घेताना आपण मेडिटेशन हो, घेते. प्रोग्राम हो हो. काय असतं ते तर ते स्टार्टिंगला असतं की नंतर नाही, असतं? एंडिंग करते मी. कारण की मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे की ती लगेच आपण कुणावरती अशी लादू नाही शकत. जसं जसं आपण हळूहळू आपल्या साधनेमध्ये बैठकीमध्ये जेव्हा आपण स्थिर होतो, आपण आसनं व्यवस्थित करायला लागतो. थोडंसं श्वासाकडे आपलं लक्ष नीट जायला लागतं. प्राणायाम एकदा व्यवस्थित जमला की मग मेडिटेशनकडे जातो. बऱ्याचदा सगळेजण मेडिटेशन म्हणजे खूप लवकर करायला सुरुवात करतात, पण आपल्याला त्याची सवय नसते. मग काहीतरी ते वेगळं होऊन जातं. मग तसं न होण्यासाठी आपण मेडिटेशन जे आहे ते अगदी एंडिंगला मी घेते. तसं आपण ओंकार वगैरे तर बोलतोच. जेव्हा आपण ओमचा ओके. उच्चार करतो हे सुद्धा एक मेडिटेशनच आहे. कारण की आपलं शरीर आणि मन एकत्र करून आपण तो उच्चार करत असतो. मेडिटेशन म्हणजे काय, ओके. एखाद्या गोष्टीवरती ध्यान लावून तिथे थोडा वेळ बसणं. तर हे आपण येस. ओंकारची जेव्हा आपण काही आवर्तनं करतो त्यावेळेला सुद्धा तो एक छोटासा ध्यान होऊन जातं. तर ती आपली छोटी छोटी आपल्या वर्गामध्ये होऊनच जाते नकळतपणे ती साधना. आणि पूर्ण मेडिटेशन जे आहे ते आपण एकदा शेवटी एक दिवस घेतो. ओके. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही ठीक आहे. याच्या आधी केली आहे का योग साधना? थँक्यू मॅम. नाही मॅम, मी नवीनच फर्स्ट टाइम जॉईन झालो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हो. चालेल. भेटूया मग उद्या सकाळी 7 वाजता, सॉरी 6 वाजता. हरिओम. ओके. ओके. थँक्यू मॅम. छान मीटिंग हो होता सेशन. हो, थँक्यू. चला भेटूया उद्या सकाळी. हरिओम आणि शुभ ओके दिवस मॅम. सगळ्यांना. मीटिंग एंड कर. थँक्यू मॅम.